आज 3,000 रुपये सोडणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे दिनांक 6 मे 2026 आणि आत्ताची सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 2 हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या. मार्च असेल, एप्रिल असेल आणि मे असेल, या 2 ते 3 महिन्यापासून लाडक्या बहिणी भरपूर दिवसापासून हप्ता कधी येतील पैसे याची आतुरतेने वाट बघत होत्या. परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे. आज बुधवार आहे आणि आज एकूण 15 जिल्ह्यामध्ये थेट पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होणार. याच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता याच निर्णयाच्या अंतर्गत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आले असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर सतत येत असतात. चला तर सुरुवात करूया आत्ताच्या सर्वात महत्त्वपूर्ण व मोठ्या अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी. लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टुडे. आज बैठकीत जो निर्णय झालेला आहे, मुख्यमंत्र्यांची बैठक नागपूरमध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आजपासून सलग 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा मोठा निर्णय शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. आणि आता याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. एकूण 15 जिल्ह्यांची यादी आज आलेली आहे. आज या 15 जिल्ह्यामध्ये 100% तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवणारच असा पद्धतीचा वादा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार, त्याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बहिणींसाठी सांगितलेलं आहे, आज आम्ही पैसे वाटपाची सुरुवात करत आहोत. 3 दिवसामध्ये संपूर्ण 3,500 असतील किंवा 4,500 रुपये असतील तर 3 महिन्याचे पैसे, या महिन्याचे, मागील महिन्याचे आणि चालू महिन्याचे पैसे संपूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये थेट SMS द्वारे आम्ही पाठवणार आहोत, अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून पैसे वाटप सुरू होणार का, हा प्रश्न तुम्हाला पडला होता, परंतु त्याचं उत्तर आत्ताच या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. आज 100% पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या कडून केली जाणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये आज तुम्ही SMS आणि बँक बॅलन्स तुम्ही आता लगेच चेक करायचं आहे, कारण की आज संपूर्ण दिवसभर तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं जमा होतच राहणार आहेत किंवा काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास देखील सुरुवात आता या ठिकाणी झालेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. आज एकूण 3 विभागामधील 15 जिल्ह्यामधील पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि 3 दिवसामध्ये 36 जिल्हे देखील कव्हरअप केले जाणार आहेत. आता बघूया आपण, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये तर भेटणारच, सोबतच वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देखील भेटणार आहेत. आता हे गॅस सिलेंडर कशा पद्धतीने भेटणार, कोणत्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या घरी तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी जी आहे ती भेटणार आहे, तर त्याच्याविषयी आपण माहिती व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना हप्ता वाटपाचं वेळापत्रक आपण सर्व समजून घेऊया. हे बघू शकता, पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैशांची जी रक्कम जमा करण्यात येणार आहे. विशेष श्रेणीतील महिलांसाठी, म्हणजे ज्या महिलांची KYC झालेली आहे किंवा काहींची राहिली होती, तर त्या गोष्टी आता सर्व बाजूला ठेवून करण्यात आलेल्या आहेत आणि फक्त ज्या लाडक्या बहिणीचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे, अशा प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी, पात्र लाडक्या बहिणीसाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी चेकवर साईन जी आहे ती केलेली आहे आणि चेकवर साईन झाली म्हणजे काय, तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैशांची रकमेची रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. बघू शकता, पत्रकार परिषद झालेली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी असणार आहे ती म्हणजे बँकांची यादी, दुसरी यादी असणार आहे ती म्हणजे पैसे वाटप करण्यासंदर्भातची यादी. या दोनही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. चला तर आता जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का, कारण की मुख्यमंत्र्यांनी जी आत्ता अंतिम यादी जाहीर केलेली आहे, तर या अंतिम यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैशांचं वितरण जे आहे ते आता केलं जाणार आहे, कुठल्याही पद्धतीचा उशीर न करता. बघू शकता तुम्ही, लाडक्या बहिणीसाठी 4,500 रुपयेचा बोनस जो आहे तो थेट मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केलेला आहे. बोनस म्हणजे काय म्हणू शकता, तर मागील 3 महिन्याचे पैसे, मार्च असेल, एप्रिल असेल आणि मे असेल, तर या 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी
तयार राहायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मीटिंगमध्ये देखील ते सांगितलेलं आहे. आम्ही 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते सुरुवात करत आहोत आणि याच महावितरणात सहभागी होण्यासाठी तुमच्या जिल्ह्यांचं आणि बँकांची यादी त्यामध्ये समाविष्ट त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे. तर महत्त्वाची घोषणा लाडक्या बहिणीसाठी झालेली आहे. 3 हप्ते जे आहेत ते जिल्ह्यानुसार वितरित होणार आहेत महाराष्ट्र शासनातर्फे, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते. या कारणास्तव थेट रक्कम जी आहे ते तुमच्या हातामध्ये किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे आणि याच्या संदर्भात त्यांनी 15 जिल्ह्यांची जी यादी दिलेली आहे, तर याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जे आहे ते पाठविले जाणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघू शकता. 15 जिल्ह्यांचं नाव आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत, कारण की लाडकी बहीण आदित्यताई तटकरे यांनी देखील चेकवर सही जारी झालेली आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक नवीन पाऊल पैसे वितरणाचा शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी केलेला आहे. उद्या या ठिकाणी जारी येणार आहे आणि आजपासूनच वितरण जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे. लक्षपूर्वक बघा, लाडक्या बहिणीसाठी टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण होणार आहे. अगोदर वितरण होणार आहे कोकण विभाग आणि या पुणे विभाग या ठिकाणी. यातील जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत, 15 जिल्ह्यांची यादी. त्याच्या अगोदर विभाग जाणून घेऊया. वितरणाचा शुभारंभ जो आहे तो होणार आहे आणि डीबीटी प्रक्रिया जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू देखील झालेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, पुढील उद्या विभाग असणार आहेत नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या देखील कार्यवाही राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आता बघू शकता तुम्ही, अंतिम टप्पा असणार आहे परवा दिवशी अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. प्रचंड मोठे विभाग आहेत या मित्रांनो आणि या विभागात सर्वात अधिक महिला देखील समाविष्ट आहेत आणि त्यामुळेच उर्वरित वितरण जे ते पूर्ण करणे आणि तांत्रिक अडचणीवर मात करून या ठिकाणी पैशांचं वितरण करणे त्यांना केलं जाणार आहे. बघू शकता मित्रांनो, येणाऱ्या 24 तासामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला आदित्य तटकरे जे ते पाठविणार आहेत. कारण की जर पैसे जे तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत आले नसतील तर काळजी करू नका. थेट 3,000 रुपये तुमच्या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः पाठविणार आहे. तुम्ही बघू शकता, 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज भरपूर लाडक्या बहिणींना पडणार आहे. अगोदर 1,500 रुपये जमा होणार, नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 आणि नंतर 1,500 असे मिळून एकूण 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता बघू शकता मित्रांनो, जे बैठकीत आपण जिल्ह्यांची यादी आलेली आहे, जी मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेली आहे 15 जिल्ह्यांची यादी, ती आता आपण जाणून घेऊया. जेणेकरून त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% भेटून जाईल. तर बघू शकता, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आनंदोत्सव जो आतापासूनच साजरा झालेला आहे. काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तर पैशांचं वितरण सुद्धा या ठिकाणी चालू झालेला आहे. 3,000 रुपये भरपूर लाडक्या बहिणीला आलेले आहेत. काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये आलेले आहेत. परंतु कोणाला तरी 15 जिल्ह्यांची आपण जे बघणार आहोत, तर त्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. बघू शकता, अशा पद्धतीने मेसेज देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे, तो तुम्ही सर्व मेसेज बघू शकता. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज पैसे वितरण तर होणार आहेतच, परंतु कोणत्या यादीनुसार, तर जी मुख्यमंत्र्यांनी नवीन लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे. याच्या अगोदर भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु त्या याद्या काही त्याच्यामध्ये त्या पैसे वितरण झालं नाही. त्यामुळे आता जी नवीन यादी आलेल्या आहेत, तर या नवीन लाभार्थी यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशाचं आणि निधीचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना देखील त्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मी जी नवीन यादी जाहीर केली आहे, तर याच नवीन यादीनुसार अंमलबजावणी जी आहे आजपासून सुरुवात करा, असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीने माहिती देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. जी 15 जिल्ह्यांची यादी आम्ही जाहीर करत आहोत, या जिल्ह्यामध्ये आज 3,000 रुपये कसल्याही परिस्थितीत जमा झालीच पाहिजेत, असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पैसे देखील त्या पद्धतीने आज तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला आता जाणून घेऊया, लाडक्या बहिणीसाठी आजपासून पैसे वाटपाची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार का, तर हे बघा, आज 100% तुमच्या बँक खात्यामध्ये आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पैशांचं वितरण देखील आज या ठिकाणी होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आता योजनेचा वेळापत्रकाचं जिल्हावार यादी आपण बघूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे, तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग सांगितलं ठरल्याप्रमाणे. तर आज होणार आहे मुंबई शहर या ठिकाणी वितरण, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पैशांचं आज वितरण होणार आहे. आता सोबतच पुणे या ठिकाणी देखील पैशाचं वितरण होणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तर या कोकण विभाग आणि पुणे विभाग या दोन विभागामध्ये आज 15 जिल्ह्यामध्ये येतील 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. उद्या असणार आहेत मित्रांनो 2 विभाग, त्या विभागामध्ये समावेश असणार आहे नाशिक विभाग टप्पा क्रमांक 1, धुळे विभाग, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि या ठिकाणी जर बघितलं तर परभणी असेल, हिंगोली असेल आणि नांदेड देखील यामध्ये समावेश असणार आहे. उद्या या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते
अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. आणि परवा दिवशी जर बघितलं तुम्ही तर परवा दिवशी असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि सोबतच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये अशा या ठिकाणी पैशांचं वितरण जे अंदाजित वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर या वेळापत्रकानुसार पैसे वितरण होऊ शकतात मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता बँका कोणत्या बँकेमध्ये पहिली यादी असणार, कोणत्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार, तर बघू शकता ज्या गव्हर्नमेंट शासकीय बँक आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि दुसरी या बँकेमध्ये आज पैसे वितरण होणार कारण या गव्हर्नमेंट बँक आहेत. आणि उद्या पैशाचं वितरण होणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि परवा दिवशी पैशाचं वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल बँक पेमेंट बँक आणि IDFC फर्स्ट बँक. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण होण्याचं दुसरं देखील एक वेळापत्रक आलेलं आहे. तर एकतर या वेळापत्रकानुसार किंवा वरील दिलेल्या वेळापत्रकानुसार या दोन्ही वेळापत्रकापैकी एक वेळापत्रकाच्या अनुसार अंदाजित पैशांचं वितरण जे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. थेट पैशाचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. कारण की मी लाडक्या बहिणींना पैसे 3,000 रुपये देणारच असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि लाडक्या बहिणी पैसे भेटल्याच्यानंतर खुश तर 100% होणारच आहे. तुम्हाला देखील पैसे जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता तुम्ही, जेणेकरून त्यांना देखील पैसे कधी भेटतील याची संपूर्ण माहिती मिळून जाईल व ते देखील नक्कीच खुश होतील. चला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.